आणि असंच होत राहिलं ना मित्रांनो, आपण याच्या विरुद्ध शांत राहून फक्त आपण महंत बनू नका, असंच जर होत राहिलं तर येणाऱ्या काळामध्ये सुद्धा परीक्षा ही IBPS कडेच जाईल आणि IBPS सुद्धा असाच कार्यक्रम करणार आहे. जागा जर जास्त निघाल्या 30,000 पर्यंत तरच उमेदवारांचं मेरिट आहे ते 110 100 पर्यंत येईल, अन्यथा येऊ शकत नाही. तुम्ही कॅटेगरी वाईज मार्क्स तुमचे चेक केले असतील, तुम्ही तुमचा नंबर पहा. त्याच्यामध्ये सुद्धा येणाऱ्या काळामध्ये सध्या टीईटीचा जो गोंधळ आहे, एका उमेदवाराने मला त्या आसवले सरांनी जेव्हा मला फोन केला होता तेव्हा त्यांचं मला ते पटलेलं आहे. कारण कसं आहे की जो टीईटीचा सुद्धा गोंधळ आहे तो आता 1 ते 5च्या जागा सुद्धा खूप कमी येऊ शकतात. हे व्यवस्थित तुम्ही शांत डोक्याने ऐकून घ्या. का? कारण सध्या टीईटी कंपल्सरी करण्यात आलेले आहे. यावेळेस मात्र प्रमोशन होत होतं 6 to 8 ला. दरवर्षी प्रमोशन व्हायचं आणि तेव्हा झेडपीच्या जागा जास्त यायच्या, आता तेही शक्यता कमी झालेली आहे. आणि अशामध्ये हा परिषदेचा गोंधळ, हा गोंधळ मिटवण्यासाठी मित्रांनो लढा हा खूप मोठा आहे आणि कोर्टात धाव तर घ्यावीच लागणार, प्रश्नच नाही. काही उमेदवारांनी त्याची तयारी सुद्धा सुरू केलेली आहे. कमीत कमी आज जे झालेलं आहे ते उद्या व्हायला नको आणि परिषद जे काही रिप्लाय असेल तो देईल ना, कोर्टामध्ये सांगेल. असं जे आपल्याला सांगतात की आम्ही मार्क्स देऊ शकत नाही कारण ते आमच्याकडे मार्क्स उपलब्ध नाहीये, तर घ्या तुम्ही IBPS कडून, का तुम्ही घेऊ शकत नाही? मग झोल झाला आहे, घोळ झाला आहे असं जेव्हा बोललं जातं तेव्हा तुम्ही असं म्हणू शकत नाही की झाला नाहीये. सिंपल मागणी आहे उमेदवारांची, विथ नॉर्मलायझेशन विदाउट. आणि बरं IBPS बाकीच्या परीक्षांचा निकाल असा देते, मग हा का देत नाही? सिंपल प्रश्न आहे राव. बरं एक उमेदवार आहे का 2,11,000 उमेदवार आहेत, त्यांच्यामध्ये आज अन्याय होताना आज दिसतोय. त्यांचे मार्क्स का दिले जात नाहीयेत विथ नॉर्मलायझेशन विदाउट नॉर्मलायझेशनचे? आणि त्याच्यामध्ये ज्यांना चांगले मार्क्स पडलेत, प्रामाणिक पडलेत, त्याच्याबद्दल शंका नाहीये. बाकीच्यांना अगदी होप्स आहेत. मला ठीक आहे, मलाही कळू द्या ना. मला जेव्हा 135 मार्क्स मिळालेले आहेत तेव्हा मला विथ नॉर्मलायझेशनचे किती होते आणि विदाउट नॉर्मलायझेशनचे किती होते ते तर कळू द्या. बाकीच्या परीक्षेमध्ये कळतात, मग या परीक्षेमध्ये का कळत नाहीयेत? म्हणूनच गोंधळ होतोय आणि म्हणून उमेदवारांचा संताप आहे तो वाढतोय. मित्रांनो आज जर शांत बसला तर येणाऱ्या काळामध्ये सुद्धा तुम्हाला असं शांत बसावं लागणार आहे. कमीत कमी येणाऱ्या काळामध्ये तरी IBPS बदलावं किंवा ऑफलाईन परीक्षा घेण्यात यावी किंवा ही परीक्षा IBPS कडून नाही घेतली जावी, यासाठी तरी आपल्याला लढावं लागणार आहे. नमस्कार. एक परीक्षेचा निकाल लागला आणि टप्प्यामध्ये शिफ्टमध्ये परीक्षा अतिघाईने घेऊन परिषदेनं अर्थातच IBPS न उमेदवारांचा परफेक्ट कार्यक्रम केला. विथ नॉर्मलायझेशन विदाउट नॉर्मलायझेशन याचे मार्क्स मिळावेत यासाठी फाउंडेशनच्या माध्यमातून, शिवयुनिटीच्या माध्यमातून बऱ्याच अभियोग्यताधारकांनी प्रयत्नही केला, परंतु त्यांच्या तोंडाला अक्षरशः पानं पुसलेली आहेत. आणि नुकतंच काही आपले टीम मेंबर सुद्धा परीक्षा परिषदेला भेटून आले, तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही असा डेटा देऊच शकत नाहीत कारण ते आमच्या कॉन्ट्रॅक्ट मध्येच नव्हतं. तर मित्रांनो हे कॉन्ट्रॅक्ट नक्की काय प्रकार आहे? बरं ही परीक्षा कोणी घेतलेली आहे तर परीक्षा परिषदेने घेतली आहे. ठीक आहे, आता निकाल लागलेला आहे, पोर्टलवरती रजिस्ट्रेशनची वाट पाहत आहोत. परंतु आज हा जो अंधाधुंद परीक्षा परिषदेचा कारभार चाललेला आहे त्याच्यावरती आपण ठरवलं सुद्धा की नको बोलायला, हे काही सुधारणार नाहीयेत. परंतु ह्याचे जे पडसाद आहेत ना ते फक्त या परीक्षेपुरते नाहीयेत. आजचे जे आपले सोशल मीडियाच्या माध्यमातून जे बांधव हा व्हिडिओ पाहतात आहे ते 2010 पासून परीक्षेची वाट पाहत होते. 2010 मध्ये त्यांचा परफेक्ट कार्यक्रम झाला, 2013 मध्ये त्यांचा नंबर नाही लागला, 2017च्या परीक्षेमध्ये ते तसेच वंचित राहिले, 2022ची परीक्षेमध्ये सुद्धा टप्प्याटप्प्यामध्ये एकाच उमेदवाराला 5 वेळा संधी दिली आणि ते वंचित राहिले. आणि आता 2025ची परीक्षा घेतली, अव्वाच्या सव्वा उमेदवारांना मार्क्स मिळाले, काहींना प्रामाणिक मिळालेही असतील, परंतु शंका असताना विथ नॉर्मलायझेशन विदाउट नॉर्मलायझेशनची मागणी सर्रास फेटाळून लावलेली आहे. आणि आता मात्र जे काही उमेदवारांनी RTI टाकलेले आहे त्याला सुद्धा ते असं कसं उत्तर देऊ शकतात? जे परीक्षा घेतात ते असं कसं उत्तर देतात की आम्ही परीक्षा घेतलेली आहे परंतु आमच्याकडे डेटा नाही? मग आम्ही जायचं कुठे? जर आम्ही मायबाप म्हणून उमेदवार जर परीक्षा परिषदेकडे पाहतात, जर 189 मुलांना 0 मार्क्स मिळतात, त्याच्यामधले 2030 मुलं डबल फॉर्म भरलेले असू शकतात. प्रियंकाबाई, दगडाबाई, नेक्सॉन वेगवेगळ्या नावानं जर एका नावानं सिंगल डिजिटने जर उमेदवार परीक्षा फॉर्म भरतात, ती परीक्षा देतात आणि जेव्हा उमेदवार मागणी करतात तेव्हा मात्र फक्त उमेदवारांना त्यांच्या कॅटेगरीनुसार मार्क्स दिले जातात. ते मार्क्स देताना सुद्धा पहिले मार्क्स आणि नंतरचे मिळालेले मार्क्स याच्यामध्ये तफावत आढळलेली दिसते. तरी सुद्धा किती शांत बसायचं हा एक मोठा प्रश्न आहे. बरं हे असंच होत राहिलं तर पुढे काय?
याच्यावरती सुद्धा उमेदवारांना विचार करायला हवा. फक्त ही परीक्षा आहे. आताही तुम्हा सर्वांच्या माहितीसाठी हे तितकंच खरं आहे की संच मान्यतेचा निकाल पॉझिटिव्ह लागेलच, पण तो लागला ना तरच 140+ उमेदवार लागणार आहेत, अन्यथा मेरिट खाली येणार नाहीये. मग ही जी काही ऑनलाईन परीक्षा घेतली, टप्प्यामध्ये घेतली, ज्या पद्धतीने ही परीक्षा घेतली त्याच्यानुसार जर येणाऱ्या काळामध्ये जर अजून परीक्षा घेतली तर काही फायदाच नाही ना तुमचं. डीएड, बीएड, टीईटी, टॅट, सीटीटी, बीपीएड जेही काही तुमचं झालेलं असेल, एमपीएड, इव्हन एमएड, त्याचा फायदाच काही नाहीये ना. कारण जर नुसती वाट पाहणार असेल आणि जर अशीच उमेदवारांची वर्षानुवर्ष वाट लागणार असेल तर. बरं, आरटीआय ला सुद्धा हे असं रिप्लाय देऊ शकतात. एका आरटीआय ला त्यांनी जो रिप्लाय दिलेला आहे ते आम्ही एका शिफ्टमध्ये परीक्षा का घेऊ शकत नाही असं निवेदनाला रिप्लाय दिलेला आहे. आणि दुसऱ्या निवेदनाला मात्र ते रिप्लाय असं देतात की हे आमच्याकडे डेटा नाही आणि आम्ही तो देऊ शकत नाही. आणि जेव्हा उमेदवार आपल्या श्युरिटी फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांना भेटायला जातात तेव्हा ते सांगतात की आमचं कॉन्ट्रॅक्ट मध्ये असं नव्हतंच की विथ नॉर्मलायझेशन विदाऊट नॉर्मलायझेशनचे मार्क्स सुद्धा द्यायला हवेत. मित्रांनो, आता निकाल लागलेला आहे. पोर्टलवरती रजिस्ट्रेशनचा आता आपला प्रवास सुरू झालेला आहे, परंतु जी चुकीची सिस्टम आहे ती बदलली पाहिजे. आयबीपीएस जेव्हा परीक्षा घेते तेव्हा सर्व परीक्षांना कोर्टामध्ये धाव घेत आहेत, हे मात्र लक्षात घ्या. कारण आता अति होतंय आणि जर आपण आता शांत बसलो तर मात्र येणाऱ्या काळामध्ये जर अशीच परीक्षा परीक्षा परिषदेमार्फत 2017ला शांत बसलो, 2022ला शांत बसलो, 25ला शांत बसलो तर स्वप्नच सोडून द्या की तुम्हाला सरकारी शिक्षक होता येईल. आज जरी तुम्ही प्युअर मेरिट मध्ये नसाल तरी सुद्धा येणाऱ्या काळामध्ये दरवर्षी परीक्षा घ्यायला हवी याच्यासाठी लढायला हवं. ऑफलाईन परीक्षा घ्यायला हवी याच्यासाठी लढायला हवं. एका शिफ्ट मध्ये परीक्षा गेली याच्यासाठी लढायला हवं. त्याचबरोबर जर टीईटी राज्यातल्या एवढ्या लाखो उमेदवारांची एकाच वेळी घेतली जाते, मग ही परीक्षा टेट 2025 शिक्षक भरतीची ती तशी का घेतली जाऊ शकत नाही याच्यावरती विचार व्हायला हवा. आणि मग उमेदवार कोर्टात का जातात, का जावं लागतं आणि आमच्याकडे डेटाच नाही, काय उत्तर देतात राव, भन्नाट उत्तर. याच्यापेक्षा असूच शकत नाही. मित्रांनो, आरटीआयचा रिप्लाय पाहूयात, काय रिप्लाय आला होता आणि त्याच्याबद्दल जे बाकीचे उमेदवार जे भेटीला गेले होते ते सुद्धा या व्हिडिओमध्ये पाहूयात. आणि हो मित्रांनो, हा लढा तितका सोपा नाहीये. आज जरी निकाल लागला असला तरी सुद्धा ज्यांना 0 मार्क्स मिळालेले उमेदवार आहेत ते सुद्धा कोर्टात गेलेले आहेत. बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये होऊ शकतात. तितकीशी शिक्षक भरती सोपी नव्हती आणि येत्या काळामध्ये नसेल सुद्धा, हे लक्षात घ्या. आणि म्हणूनच ऑथेंटिक माहितीसाठी मित्रांनो सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑन करायचं आहे आणि गरज पडली तर तुम्हाला आवाज दिला जाईल. मग ती कोर्टाची लढाई असो किंवा रस्त्यावरची लढाई असो, तुम्हाला काय वाटतं याच्या बाबतीमध्ये ते नक्की लिहा. होतं की आपले हे जे फोटो तुम्ही पाहता याचे काही मेंबर आहेत ते परीक्षा परिषदेला जेव्हा जाऊन आले तेव्हा त्यांनी सांगितलं की आमच्याकडे कॉन्ट्रॅक्ट मध्ये तसं नव्हतं, त्यामुळे आम्ही नॉर्मलायझेशन विथ नॉर्मलायझेशन रिझल्ट देऊ शकत नाही. मी स्वतः परीक्षा परिषदेला आजवर 4 वेळा भेट दिलेली आहे, परीक्षेसंदर्भात एकदा आणि नंतर निकालाच्या या सगळ्या घोळ संदर्भात, तेव्हा सुद्धा त्यांनी असंच उडवाउडवीची उत्तर दिली. आणि आता मात्र या उमेदवाराने आरटीआय टाकला आहे, त्याला सुद्धा असंच उत्तर मिळालेलं आहे. तुम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा आरटीआय मिळालाच असेल. त्याच्यामध्ये आपण पाहतोय की माहितीचा अधिकार नियम 2005 अंतर्गत मागितलेली माहिती, त्याच्यामध्ये असेच आरटीआय मागवा, कमीत कमी ही आरटीआयचा आपल्याला फायदा होणार आहे. म्हणूनच हा व्हिडिओ बनवत आहे. सर्वप्रथम या अभियोग्यता धारकांचं मनापासून धन्यवाद. जवळपास 5 उमेदवारांनी एकत्र आरटीआय केला होता आणि त्यांना प्रत्येकाला वेगवेगळ्या उमेदवारांना अशीच माहिती मिळालेली आहे. उपरोक्त विषयानुसार माहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत आपण मिळवलेल्या माहितीबाबत आपणास कळवण्यात येते की प्रत्येक एक शब्द महत्वाचा आहे मित्रांनो. आणि त्याच्यानुसार हे जे लॉ फॅक्ट आहेत, कॉज आहेत, उद्या कोर्टामध्ये कसे अडकू शकतात आणि आपण कोर्टामध्ये धाव कशी घेऊ शकतो हे समजणं महत्वाचं आहे. एक शब्द समजून घेणं गरजेचं आहे. सदर परीक्षेचे पूर्वीचे गुण व नॉर्मलायझेशनचे गुणांबाबत या कार्यालयाकडे कोणतीही माहिती उपलब्ध नाही. मला सांगा, ज्यांनी परीक्षा घेतली आहे त्यांनी जर असं बोललं तर बोंबलायचं का उमेदवारांनी? नॉर्मलायझेशन प्रक्रिया ही आयबीपीएसच्या आदर्श प्रणालीनुसार बनवण्यात येऊन सदरचा अंतिम निकाल आयबीपीएस या कंपनी मार्फत परीक्षा परिषदेत प्राप्त झाल्यानंतर तो संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. तरी उपरोक्त प्रमाणे कळवण्यात येऊन आपला अर्ज आज रोजी निकाली काढण्यात येत आहे. मित्रांनो, हे लक्षात घ्या. जर त्यांना असं म्हणायचं आहे, जर ही परीक्षा परिषदेने परीक्षा घेतलेली आहे आणि आदर्श नॉर्मलायझेशन प्रक्रिया सुद्धा परीक्षा परिषदेने केलेली, आयबीपीएस न केलेली आहे. आयबीपीएस बाकीच्या ज्या सर्व सेवेचा निकाल लावते, तुम्ही चॅनलवरती वेळोवेळी आपण माहिती दिली आहे, तेव्हा मात्र ती पूर्णतः
विथ नॉर्मलायझेशन विदाउट नॉर्मलायझेशनचे मार्क्स देते. मग आज परीक्षा परिषदेला का देत नाही? जेव्हा आपण शिवयुनिटीच्या माध्यमातून जेव्हा उमेदवार तिथे जातात तेव्हा त्यांना सांगितलं जातं की ते कॉन्ट्रॅक्ट मध्ये नाहीये. असं कोणतं कॉन्ट्रॅक्ट झालंय? जे कोणी व्हिडिओ पाहताय त्यांनी प्लीज, जे ऑफलाईन जाणार आहेत किंवा ऑनलाईन तुम्ही आरटीआय करा, की असं कोणतं कॉन्ट्रॅक्ट झालेलं आहे की जेणेकरून हे मार्क्स मिळू शकत नाहीत. आणि ह्यामुळेच आमचा संशय आहे तो वाढतोय की हा निकालामध्ये काही पारदर्शकता नाहीये का? जर आहे तर त्यांनी द्यायला हवा होता ना, मग हे निकाल का देत नाहीयेत? बरं, हे म्हणतात की IBPS ने आम्हाला दिला नाही. आणि IBPS ने दिला नाही, पण मी एक उमेदवार आहे. मी जेव्हा 1000 रुपये कॅटेगरीनुसार जी काही माझी वेगवेगळी फी असेल ती मी भरलेली आहे, परीक्षा दिलेली आहे, तेव्हा माझा निकाल देण्याची जबाबदारी ही परीक्षा परिषदेची होत नाहीये का? ते IBPS ला मागू शकत नाहीत का? त्याच्या पुढची गोष्ट, जर परीक्षा परिषद तुमचा निकाल लावते, कुठला निकाल लावते मित्रांनो? जर परीक्षा परिषद तुम्हाला मागणी केल्यानुसार तुमचं कॅटेगरीनुसार मार्क्स पुन्हा देते IBPS कडून, तर विथ नॉर्मलायझेशन विदाउट नॉर्मलायझेशनचे मार्क्स का देऊ शकत नाही? म्हणूनच ही शंका वाढते. बरं, दुसरं त्यांनी आरटीआय त्याच्यामध्ये पहा, जेव्हा परीक्षा अगदी सुरू झाली होती, शिफ्टमध्ये परीक्षा चालू झाली होती, तेव्हा शुभम सरांनी त्यांना विनंती केली होती, त्यांना त्यांनी रिप्लाय दिलेला आहे. विषय होता की सध्या एकापेक्षा जास्त शिफ्टमध्ये सुरू असलेल्या शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा 2025 रद्द करून परत एका शिफ्टमध्ये घेण्यात येण्याबद्दल. तेव्हा त्यांनी असा रिप्लाय दिला की ही परीक्षा आहे ती रद्द करून फक्त एका शिफ्टमध्ये घेण्याची विनंती केली होती अशाबद्दल सांगितलेलं आहे. परंतु त्यांनी असं सांगितलंय की सर्वोच्च न्यायालयाची रिट पिटिशन याचिका याच्यानुसार असा निर्णय आहे. सदर परीक्षा ही अक्रॉस महाराष्ट्र असल्यामुळे त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चरचा विचार करता बॅचेस वेगवेगळे घ्याव्या लागतात. त्यामुळे आम्ही ही परीक्षा एका शिफ्टमध्ये घेऊ शकत नाही किंवा रद्द करून पुन्हा एका शिफ्टमध्ये घेऊ शकत नाही. असं उत्तर कोण देते? परीक्षा परिषद देते. तेव्हा त्यांनी IBPS ला का नाही सांगितलं? बघा, दुसऱ्या आरटीआयचं काय उत्तर आहे त्यांनी दिलंय की बाबा IBPS ने घेतलेले आहे. अरे, एका परीक्षा शिफ्टमध्ये घेतली तरी सुद्धा नॉर्मलायझेशनचे मार्क्स मिळण्यात आहे. म्हणजे परीक्षा परिषदेची सुद्धा किती दुटप्पी भावना आहे. आणि मग त्याच्यामुळे शंका वाढते आणि झोल आहे गोल आहे की गोलमाल आहे हे सुद्धा लक्षात येतंय. आणि म्हणूनच कमीत कमी आज जे झालेलं आहे ते येणाऱ्या काळामध्ये व्हायला नको. लाखो उमेदवार डीएड बीएड होतात आहे, झालेले आहेत. त्यांनी सुद्धा असं त्यांच्या टप्प्यामध्ये 2022च्या शिक्षक भरतीमध्ये कार्यक्रम ऑलरेडी झालेला आहे. 2017ची परीक्षा घेऊन 8 वर्ष उडली तरी त्यांचा वनवास संपलेला नाही. अजून माजी सैनिकचा राऊंड झालेला नाहीये. रिक्त पात्र माजी सैनिक 2022च्या भरतीचा सुद्धा ते अजून उमेदवार वाट पाहतात. त्यांची वाट लागायची वेळ आली आणि जी नवीन परीक्षा घेतली त्याच्यामध्ये मात्र त्यांनी हा गोंधळ केलेला आहे. म्हणूनच मित्रांनो, कमीत कमी याच्या पुढे तर त्यांनी सुधारायला हवं, यासाठी कोर्टात धाव तर घ्यायलाच हवी. त्याचबरोबर यांना सुद्धा जाब विचारायला हवा. आणि त्यासाठी मित्रांनो तुम्हा सर्वांच्या सहकार्याची गरज लागणारच आहे. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टेलिग्रामची लिंक आहे, व्हॉट्सअप चॅनलची लिंक आहे, जी तात्काळ जॉईन करा. आणि येस, तुम्हाला काय वाटतं हे लिहायला विसरू नका, कारण आपण जर याच्याकडे दुर्लक्ष केलं तर मात्र खूप मोठं नुकसान आपलं आज होणार आहे, उद्याही होऊ शकतं. हे लक्षात घ्या. हे बदलणार नाही जोपर्यंत आवाज उठवला जाणार नाही. इतिहास विसरून आपण इतिहास ना बदलू शकणार आहोत, ना घडवू शकणार आहोत, ना शिक्षक होऊ शकणार आहोत. आणि जर बदल घडवायचा असेल तर कलम खूप महत्वाचा आहे, तो म्हणजे, आणि ते हातामध्ये आहे तुम्हा शिक्षकांच्या. तुम्ही बदलू शकता. तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल नक्की लिहा. आणि मला असं वाटतं आता तरी कोर्टात याच्यावरती दाद मागायला काहीच हरकत नाहीये. कमीत कमी येणाऱ्या काळामध्ये तरी हा बदल होईल. आणि झालंच पॉसिबल तर विथ नॉर्मलायझेशन विदाउट नॉर्मलायझेशनची सगळ्या उमेदवारांना मार्क्स तरी मिळतील. आणि पोर्टल रजिस्ट्रेशनचं तुम्ही बोलताय का? अजून त्याला बराच वेळ आहे. सध्या नियमावली बनत आहे. त्या संदर्भात आपण फाउंडेशनच्या माध्यमातून मंत्रालयात आपण ऑलरेडी फेऱ्या घालतोय. येत्या काळामध्ये आयुक्तांना सुद्धा या संदर्भात भेटणार आहोत. अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी स्टे कनेक्टेड, सर्वांपर्यंत पोहोचवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.